पंतप्रधान मोदींच्या हस्ते अयोध्याधाम रेल्वे स्टेशनचं लोकार्पण, तर देशभरातील 6 वंदे भारत आणि 2 अमृत भारत ट्रेन्सना हिरवा झेंडा। मोदींच्या हस्ते जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ, महाराष्ट्राला मिळाली 6वी वंदे भारत एक्सप्रेस। उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवारांना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण, राम जन्मभूमी न्यासाकडून सोहळ्याची पत्रिका नेत्यांना कुरिअर। महायुतीच्या जागा वाटपाची प्राथमिक चर्चा महाराष्ट्रात होणार, त्यानंतर दिल्लीतले पक्षश्रेष्ठी जागा वाटपाला हिरवा कंदील दाखवणार। दिल्लीतल्या बैठकीत महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत काँग्रेसचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती, फॉर्म्युलाची एक्सक्लुझिव्ह प्रत एबीपी माझाच्या हाती। जागा वाटपाचा निर्णय काँग्रेस हायकमांड ठाकरे आणि पवार नवी दिल्लीमध्ये घेणार, काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांची कोणतीही भूमिका यात नसेल। ठाकरे गटाचा अजित पवार गटाला मोठा धक्का, अजित पवारांचे कट्टर समर्थक माजी महापौर संजोग वाघेरे शिवसेनेत, मावळमधून गद्दारी गाडण्याचा मातोश्रीवर संकल्प। बीड जिल्ह्यामध्ये गर्भपिशव्या काढण्याच्या प्रकारात पुन्हा वाढ, गेल्या 5 वर्षात 4,500हून अधिक महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या। मराठा महासंघ आणि जाट परिषदेची आज मुझफ्फरनगरमध्ये बैठक, मराठा आणि जाट आरक्षणावर चर्चा। पुण्यामध्ये अतिक्रमण विभागाकडून 11 इमारतींवर कारवाई, 45,000 चौरस फुटांचं अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त, आंबेगाव, बुद्रुक आणि सिंहगड रोड परिसरामध्ये कारवाईचा बडगा। ठाण्यात सिनेगॉगमधील बॉम्बचा मेल युरोपातून आल्याचं उघड, मेल डोमेनला पत्र लिहून ठाणे पोलिसांनी अधिक माहिती मागवली। ताम्हिणी घाटामध्ये खासगी बसला अपघात, 2 महिला प्रवाशांचा मृत्यू, 55 प्रवासी जखमी, अवघड वळणावरती बस उलटल्यानं अपघात झाल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।